वाह, स्वादिष्ट. आचार्यजी, आपली कन्या सिंह राशीची आहे. तात्याजी, माझ्या मुलीचं नाव वैशाली आहे. कन्या राशी आहे तिची. याचाच अर्थ कुमारी वैशालीचं अन्य कुठलं नाव नाही आहे. मला समजत नाही की आपण काय म्हणताय ते. आचार्यजी, आम्ही मणिकर्णिका नावाच्या मुलीचा शोध घ्यायला आपल्या घरी आलो आहोत. आपण माझ्या कन्येकरता नाही तर दुसऱ्या कुणा मणिकर्णिका नावाच्या मुलीसाठी. हो आचार्य, क्षमा करावी, आम्ही आपल्याला त्रास दिला. कानपूरच्या शास्त्रीजींनी मणिकर्णिकेच्या विलक्षण कुंडलीच्या बाबतीत सांगितलं होतं. ती पिठूरची आहे. बहुतेक करून चुकीनं शास्त्रीजी तिला आपली कन्या समजून बसले. क्षमा असावी. आपल्या चेहऱ्यावर निराशा चांगली नाही दिसत. जर आपण आपला आत्मविश्वास गमावलात तर आपली मनू प्रेरणा कुणापासून घेईल? मनुताई, काय ग, प्रेमानंतर हे पण करावं लागतं जे नाना भाऊ करत होते? ठाऊक नाही प्राची, पण मी असं काही नाही करणार आणि कधीही प्रेमामध्ये स्वतःला नाही हरवणार. कुठं शोधायचं झाशीच्या भावी राणीला भोपटकर? ओ भाऊ, पिठोरात कोणा मणिकर्णिका नावाच्या कन्येला ओळखता तुम्ही? नाही जी. चला भोपटकरजी, आराम करूया, सकाळी पाहूया. अहो तात्याजी, आपण मणिकर्णिकेमध्ये इतके गुंतले आहात की हे देखील विसरून गेलायत की उद्या कार्तिकी पौर्णिमा आहे. राम 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 राम. मतीत चालत नाहीये भोपटकरजी. उद्या प्रातःकाळीच घाटावर जाऊया, जवळच आहे. आराम करूया. ओम सूर्याय नमः. आदित्याय नमः. ओम सूर्याय नमः. मणिकर्णिका, मनो, मनु बाळा, कुठे आहेस तू? काका, हे बहुतेक आपलं आहे. तू तीच आहेस ना जिने कानपूरला फिरंग्यांना त्यांच्याच खेळामध्ये हरवून टाकलं होतं? काय नाव आहे बरं? काय नाव आहे तुझं बाळा? मनु बाळा, कुठे आहेस तू? हो, मनू. मनू. हो, माझं नाव मनुबाई आहे. आता मी जाते काका, आजी साहेब बोलवत आहेत. तात्याजी, ही कोण आहे? किती गोड मुलगी आहे. नुसतीच गोड मुलगी नाही, खूपच निडर मुलगी आहे. एकदा एका इंग्रजाने एका हिंदुस्थानाची पगडी उडवली होती, तेव्हा हिनं त्या इंग्रजाला पुन्हा एकदा सन्मानाने त्या म्हाताऱ्याच्या डोक्यावर पगडी ठेवायला विवश केलं होतं. वाह, अशीच वीरकन्या आपल्या महाराजांच्या जीवनात यावी. तर हो, काय भोपटकर. हे सर्व शक्तिमान, आम्हाला मदत कर. जर मणिकर्णिका नाही सापडली तर आमचे महाराज झाशीला सशक्त उत्तराधिकारी कसा देऊ शकतील? हे परमदयाळू, काहीतरी चमत्कार करून दाखव आणि आमच्या महाराजांची मणिकर्णिकेशी भेट घडवून आण.